नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. 10च्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतावरील ऊर्जा संकट गडद. जगातील सर्वात मोठ्या LNG केंद्रावर इराणचा हल्ला. भारताचा गॅस पुरवठा 20% बाधित. युद्ध आणखी उग्र रूप धारण करण्याची शक्यता. जागतिक बाजारपेठेतील मंदीचा फटका. शेअर बाजारही थरथरला. 775 अंकांनी घसरला निफ्टी तर 2500 अंकांनी घसरला सेन्सेक्स. प्रफुल्ल पटेल, श्रीकांत शिंदे केंद्रात बनणार मंत्री. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता. कॅलेंडर बदललं तरी शेतकऱ्याचं वर्ष बदलत नाही. अंबाजोगाईत बच्चू कडू यांनी व्यक्त केली खंत. अंबाजोगाईत अन्नदान आंदोलन निमित्ताने पुरस्कार वितरण आणि व्याख्यान. महाराष्ट्रात मेघगर्जना, गारपिटीचा इशारा. बदलत्या हवामानामुळे काही भागांमध्ये तापमानात किंचित घट होण्याची शक्यता. वादळी परिस्थितीमुळे दैनंदिन जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो. 24 तासात 6 बळी. IIT मुंबईच्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू. एक्सप्रेस वेवर पुन्हा अपघात, 3 ठार. मुंबई पुणे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुणे अहिल्यानगर महामार्गावर सुरूची डेअरी जवळ महामार्गावर भीषण अपघात. भरधाव कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक. दुचाकीस्वार ठार. मेट्रो प्रकल्पांच्या कामाला मिळणार गती. मेट्रोच्या कामांसाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने दिला कोटींचा निधी. नारायणगावात गुढीपाडव्याला तमाशाचा कोट्यवधींचा फडबाजार. गाव जत्रांमध्ये तमाशाला अजूनही मोठी मागणी. मात्र दुसरीकडे बारामती तालुक्यातील जत्रा यात्रांमध्ये तमाशा न ठेवण्याचा निर्णय. कलावंतांवर 4 कोटींचं संकट. जबरी चोरी करणारा सराईत पुन्हा पोलिसांच्या ताब्यात. सातपूरमधील 3 मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी. भंडाऱ्यात मुख्य वर्दळीच्या चौकात मधमाशांचा नागरिकांवर अचानक हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू. भंडाऱ्याच्या एकोडी गावातील घटना. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.